सांगली महापालिकेकडून पूरप्रवण भागात सुरक्षा जनजागृती सुरू। अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती, पूर परिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत दिलं प्रशिक्षण। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पूरप्रवण भागात सुरक्षा विषयक जनजागृती सुरू करण्यात आली आहे। आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती सुरू झाली आहे। संभाव्य आपत्ती परिस्थिती लक्षात घेता पूर परिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत आता सांगली महापालिकेने पूरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षाविषयक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील बाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सब फायर ऑफिसर विजय पवार आणि फायरमन यांच्या टीमकडून मिरजेतील कृष्णाघाट परिसरात आणि सांगलीतील पूर्वप्रवण भाग असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट येथे नागरिकांमध्ये जनजागृती केली आणि यामध्ये पूरपरिस्थिती, पूरस्थितीत आणि नंतर घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली। तसेच पाण्यापासून बचावासाठी घरच्या घरी काय साधन सामुग्री तयार करावी याबाबत सब फायर ऑफिसर विजय पवार यांनी माहिती दिली। यावेळी स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शैला देवकुळे, आज आम्ही पूरपट्ट्यामधून आहोत सगळे नागरिक आणि आज इथे अग्निशामक दलाचे साहेब लोक येऊन आम्हाला सगळी पूर्ण माहिती दिली आगीविषयी, किंवा असं कसं म्हणजे पाणी आल्यानंतर काय त्याची काळजी घ्यायची, स्थलांतर कसं व्हायचं, आणि प्रशासनचे लोक तर करतातच, पण त्यांनी पण आता सगळी माहिती आम्हाला व्यवस्थित आमच्या सर्वसामान्य महिलांना दिली। त्याबद्दल आम्ही त्यांचे दरवर्षी लोक येतात, आम्हाला सूचना देतात, अगोदरच येऊन त्यांनी सगळं सांगतात, त्या पद्धतीने आम्ही सगळं स्थलांतर आम्ही होतो। त्यांनी सिलेंडरचं दाखवलं आणि ते पाण्यामध्ये आल्यानंतर कसं पोहून हे जायचं ते सांगितलं। तुम्हाला सगळं समजलं? सगळ्या गोष्टी समजल्या। आता आहे की दक्ष राहायचं, आता हायच, हे आता चालूच आहे ना। आता हे पाऊस तर असा आहे म्हटल्यानंतर दक्ष तर राहायलाच पाहिजे आणि राहणार, हे आम्ही आता आमच्या मनाला निर्णयच आहे आमचा। सहकार्य करतो आम्ही आणि त्यांनी पण आम्हाला करतात। करू बोलो। संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं सुरू आहे। आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे, या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील, पुरुष मंडळी असतील, मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या भागामध्ये जर समजा आता पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, पूर आल्यानंतर आणि पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत। त्याच ठिकाणी आपण कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आहे वगैरे याचं व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।